नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाबासाहेब सुरवसे. आज आपल्याला सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट याविषयी माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट म्हणजे काय ते पाहू. Circuit of electrical have two kinds, that is one series and another is the parallel. तर हे बघा तुमच्या लाईफ मधले एक्झाम्पल्स हे काही दाखवले स्क्रीनवरती. मी हे बघून घ्या. तसंच आणखीन एक सांगतो मी ॲडिशनल. तर नळ असतो किंवा शेतामधली पाईपलाईन असते, तर तिथं कसं असतं, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा असे पाईप लावलेले असतात. तर त्या लावलेल्या पाईपला सिरीज पाईप म्हणायचं. म्हणजे सिरीज सर्किटचं त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. तसं एंड टू एंड पॉईंट न घेता विहिरीपासून म्हणा, हौदापासून म्हणा किंवा कुठल्याही पाण्याच्या सोर्सपासून म्हणा, त्याला वेगवेगळे पाईप लावून 2, 3, 4 असे वेगवेगळे कनेक्शन घेतलेले असतात. त्याला पॅरलल म्हणायचं. तर पॅरलल सर्किटमध्ये बघा आता, तर हे बल्ब आहेत 1, 2, 3, त्याला आपण L1, L2 आणि L3 असं म्हणू. तर हे कसे आहेत, पॅरललमध्ये आहेत. तर ह्याच्या ॲक्रॉस जे व्होल्टेज आहे, जसं की पाईप सांगितलं मी तुम्हाला 2, 3, 4, तर पाण्यापासून जर पॉईंट आहे, तर हे जे पॉईंट आहे 2, ह्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत सर्व बल्बला जे काही अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे, आपण व्होल्टेज सोर्स काढून ते पूर्णपणे जाईल आणि तिथं करंट मात्र प्रत्येक बल्बचा वेगवेगळा असेल आणि त्या करंटची बेरीज होईल, ना की वजाबाकी किंवा दुसरं काही फंक्शन होईल. तर इथं बघा, पहिल्या ठिकाणी इथं कसं आहे, एक बल्ब लावला, दुसरा लावला, तिसरा लावला, ते एकानंतर एक असे लावले. म्हणजे एका पहिल्या बल्बचं पहिलं टोक सोर्सला, दुसऱ्या त्याच बल्बचं दुसरं टोक दुसऱ्या बल्बच्या पहिल्या टोकाला, आणि दुसऱ्या बल्बचं दुसरं टोक तिसऱ्या बल्बच्या पहिल्या टोकाला, आणि उरलेलं ते बॅक टू सप्लाय. तर याला म्हणायचं सिरीज सर्किट, जसं की मी पाईपचं उदाहरण दिलं तुम्हाला. तर पुढे बघू आपण सिरीज सर्किट. सिरीजमध्ये जर बल्ब लावले तर काय होईल आणि कसं होईल. एखादा बल्ब जर काढला आपण सिरीजमधून तर काय होईल हे पाहू पहिल्यांदा. तर सिरीजमध्ये जर बल्ब लावला तर एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा ह्या क्रमामध्ये असतो. तर इथं बघा आता, त्यालाच आपण काय म्हणू, अ सिरीज सर्किट इज इन अ सर्किट resistors are arranged in